वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्षके काळे दास्यत्व कीजे एता कृपेची निजवडी विघ्ने कापती बापुडी भुवने जाती देशधडी नाममात्रे। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपे सेवेकरिता घेतलेल्या ओव्या दासबोध ग्रंथातील आणि पहिल्या दशकातील दुसरा समास गणेश स्तवन नाम। अर्थातच या ग्रंथाला सुरुवात करत असताना जे गणेशाचं स्तवन केलेलं आहे ते स्तवन करत असताना कशा पद्धतीने ते स्तवन केलेलं आहे किंवा ज्या पद्धतीने गणेशाचं स्तवन केलेलं आहे त्या गणेशाच्या स्तवनातील अर्थात त्या गणेश स्तवनातील या सुरुवातीच्या आपण 4 ओव्या या ठिकाणी या प्रवचनासाठी घेतलेल्या आहेत। या ठिकाणी त्या गणेशाचं स्तवन करत असताना असं म्हटलेलं आहे, ओम नमोची गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक्षुण्यास वदवावे कृपा कटाक्ष करुणी तुझी कृपेची निबळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्षके काळे दास्यत्व कीजे एता कृपेची निजवडी विघ्ने कापती बापडी भुवने जाती देशधडी नाममात्रे। खरं तर सुरुवात करत असताना ओम नमोजी म्हटलेला आहे, म्हणजेच नमस्कार केलेला आहे, नमन केलेलं आहे, पहिलं वंदन केलेलं आहे ते ओंकार स्वरूप असलेल्या त्या श्री गणेशाला, ओंकार स्वरूप असलेल्या त्या श्री गणेशाला वंदन केलेलं आहे। नाथ महाराज त्या गणेशाचं वंदन करत असताना त्या गणेशाचं स्तवन करत असताना म्हणतात ओंकार स्वरूपा। बरं का, नाथ महाराजांनी जे गणेशाचं स्तवन केलेलं आहे त्या स्तवन करत असताना एकनाथ महाराज म्हणतात ओंकार स्वरूपा। त्याचं स्वरूप कसं आहे? ओंकाराचं स्वरूप आहे। खरं तर संपूर्ण सृष्टीची निर्मिती त्या ओम पासून झालेली आहे। बरं का, सर्व सृष्टीची निर्मिती ओम पासून झालेली आहे। त्या ओमची ओळख करून देत असताना त्याला प्रणव म्हटलेले, प्रणवापासून संपूर्ण सृष्टीची निर्मिती आहे। या प्रणवाची ओळख करून देत असताना आकार उकार आणि मकार आणि अर्धमात्रा म्हणजे आकार उकार मकार आणि अर्धमात्रेपासून निर्माण झालेलं जे आहे, तयार झालेलं जे आहे ते स्वरूप म्हणजेच ओम आणि त्या ओम पासून संपूर्ण सृष्टीची निर्मिती आहे, उत्पत्ती स्थिती आणि लय। बरं का, ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं जे काही कार्य आहे ते कार्य करण्यासाठी सुद्धा ज्याचं सामर्थ्य आहे ते सामर्थ्य ज्याचं आहे ते ओंकार स्वरूप अर्थात तो श्री गणेश आहे। म्हणून तर आपण प्रत्येक कार्य, प्रत्येक विधी करताना, प्रत्येक कार्यक्रम करताना, कोणतंही कार्य असू द्या, पहिला नमस्कार जो करतो तो श्री गणेशाला करतो, पहिलं वंदन आपण कोणाला करतो? श्री गणेशाला करतो। पूजा कुठलीही जरी असली तरी पहिलं पूजन कोणाचं केलं जात आहे? श्री गणेशाचं पूजन केलं जात आहे, कारण तो पहिला मान त्या श्री गणेशाला यासाठी आहे की ते कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्याचं सामर्थ्य तो देत असतो। बरं का, आपलं कोणतंही कार्य जरी असेल तरी ते कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्याचं सामर्थ्य कोण देत असतो? तो श्री गणेश देत असतो। आणि म्हणून सर्वत्र त्याचं स्वरूप आहे, सर्वत्र आहे। म्हणजे जडी स्थळी काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी भरून उरलेलं ते स्वरूप आहे। या ठिकाणी समर्थ त्या गणेशाचं स्तवन करत असताना ओम नमोची गणनायका म्हणजे सर्वत्र जे तत्वामध्ये, अणु रेणूमध्ये, प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक ठिकाणी अर्थात स्वेदज, अंडज, जारद आणि उद्भिज ह्या 4ही खाणीमध्ये जे भरलेलं आहे, ह्या 4ही खाणी ज्याच्या गुणी कार्य करत आहेत, नवे नवे पंचभूत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही 5ही भूत ज्याच्या सामर्थ्याने कार्य करतायत त्या श्री गणेशाचं स्तवन या ठिकाणी केलेलं आहे। मग प्रत्येक संतांनी, जगद्गुरु तुकोबा सुद्धा त्या गणेशाचं स्तवन करतात। जगद्गुरु तुकोबा त्या श्री गणेशाचं स्तवन करत असताना काय म्हणतात? ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान।
अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशु जाणीला, ऐसे तिन्ही देव जेथुणी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप. आहे की नाही? म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय, अर्थात ब्रह्मा आणि विष्णू आणि महेश या देवांची सुद्धा उत्पत्ती, जन्मस्थान म्हटलं. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान असं म्हटलेलं आहे बरं का. त्याच गणेशाचं स्तवन करत असताना मौली म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीची रचना करत असताना त्या गणेशाचं स्तवन करतात. आणि त्या ठिकाणी ते स्तवन करत असताना काय म्हणतात? ओम नमोजी गणनायका, अर्थात ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जया स्वयं विद्या आत्मरूपा, देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारा जोजी. त्याच गणेशाचं वर्णन करत असताना मौली म्हणतात बरं का. म्हणजे प्रत्येक संतांनी सुद्धा त्यांच्या कार्याची सुरुवात करत असताना पहिली आराधना जी केलेली आहे, पहिला वंदन जे केलेलं आहे, पहिला नमस्कार जो केलेला आहे तो श्री गणेशाला, आहे की नाही. श्लोकांची रचना करताना सुद्धा पहिला श्लोक जो आहे त्या पहिल्या श्लोकामध्ये गणेशाचं स्तवन केलेलं आहे. पहिल्या श्लोकामध्ये गणेशाचं स्तवन केलेलं आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमुपंथ अनंत या राघवाचा. आहे की नाही? काय म्हटलेले तिथे? देवगण, राक्षसगण आणि मनुष्यगण अशा ज्या 3 प्रकारचे गण आहेत त्या गणांचा आधीश आहे, म्हणजे अध्यक्ष आहे तो गणाधीश. दुसरं काय माहितीये का? महादेवाने ज्या वेळेला त्या गणेशाचं म्हणजेच पार्वतीने आपल्या मळापासून निर्माण केलेला जो गणेश त्याचं जे मस्तक छाटलं की नाही, आणि मग त्याला ज्या वेळेला ते गजाननाचं अर्थात त्या हत्तीचं मुकुट, गज आणन म्हणजे हत्तीचं मुकुट, हत्तीचं तोंड, आणन म्हणजे तोंड, ते ज्या वेळेला लावलं त्यावेळेला मग त्याला ते वरदान दिलं. काय वरदान दिलं? की जर पार्वतीचा पुत्र आहे म्हणजे माझा पुत्र आहे, मग माझ्या सगळ्या गणांचा तू अध्यक्ष होशील. माझे जेवढे गण आहेत ना तेवढ्या सगळ्या गणांचा अध्यक्ष होशील, म्हणून त्याला गणाधीश म्हटलेलं आहे, गणपती म्हटलेलं आहे, सगळ्या गणांचा पती, अध्यक्ष, असं तो एक अर्थ आहे. आणि म्हणून मग त्या ठिकाणी स्तवन करत असताना काय म्हणतात? गणाधीश जो ईश, पण कसा आहे तो सर्व गुणांचा, आहे का नाही. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. म्हणून आपल्या 4ही वाचेतून त्या गणेशाचं आपल्याला स्तवन करता आलं पाहिजे. त्या गणेशाला काय आवडतंय? एखाद्या वेळी तुम्ही त्याला ती फळं वाहिला विसरलात तरी चालेल, एखाद्या वेळी हार तुमच्या परिस्थितीप्रमाणे जसा असेल तसा त्याला अर्पण केला तरी चालेल, फूल एखादं मिळालं नाही मिळालं तरी काय हरकत नाही, तुम्ही अक्षता वाहून त्यांना अर्पण करून ऋतू कालोद्भव पुष्पम समर्पयामी म्हणू शकता, देवाला चालतंय ते बरं का. पण भगवंताचं स्तवन करत असताना मात्र आपण 4ही वाचेतून केलं पाहिजे. 4ही वाचेतून परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. अलग लक्षात. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. त्या शारदेचं स्तवन करत असताना त्या ठिकाणी म्हटलेलं आहे 4ही वाचा. अलग लक्षात. परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. परेमध्ये जे असेल ते वैखरीमध्ये येत आहे, आपल्या अंतःकरणामध्ये जे असेल ना ते वैखरीमध्ये येत आहे. अलग लक्षात. जे आपल्या अंतःकरणामध्ये शिजतंय ते आपल्या चेहऱ्यावर दिसतंय ते आपल्या वैखरीवर येत आहे. म्हणून परेला खूप महत्व आहे. परेची जागा दाखवलेली आहे नाभिस्थानी उन्मेष वृत्ती. नाभी जी आहे ना आपली बेंब नाभी, त्या ठिकाणी सांगितलेले नाभिस्थानी उन्मेष वृत्ती त्याची परा जाणी जे श्रोती. ध्वनी रूप पच्छंती हृदय वसे. कंठापासून नाद झाला मध्यमा वाचा बोलीजे त्याला. उच्चार होता अक्षराला वैखरी बोलीजे. 4ही वाचांची ओळख त्या ठिकाणी एका ओवीत करून दिलेली आहे. नाभिस्थानी ज्या उन्मेष वृत्ती आहेत, परा ही वाचा ओळखण्याची स्थिती काय आहे? उन्मेष वृत्ती. नाभिस्थानी स्थान काय आहे? नाभी. त्या परेचं ठिकाण कोणतं आहे? नाभी. ओळखण्याची स्थिती काय? उन्मेष वृत्ती. ज्या उन्मेष वृत्ती आहेत तीच परा वाचा आहे. त्याची परा जाणीजे श्रुती.
ध्वनी रूप पश्यन्ति हृदय वसे. स्थान काय आहे? पश्यन्तीचं हृदय. ओळखण्याची स्थिती काय? ध्वनी. पश्यन्तीचं स्थान आहे हृदय. ओळखण्याची ठिकाण काय किंवा ओळखण्याची स्थिती काय? हृदय. बरं का? ध्वनी रूप पश्यन्ति हृदय वसे. कंठापासून नाद झाला. मध्यमा वाचाला, वाचेचं स्थान आहे कंठ आणि ओळखण्याची स्थिती काय? नाद. ही ओळखण्याची स्थिती आहे. कंठापासून नाद झाला, मग मध्यमा वाचा बोलीजे त्याला. उच्चार होता अक्षराला वैखरी बोलीजे. उच्चार झाल्यानंतर मग अक्षर जो तुमच्या आमच्या मुखातून निघतंय त्याला काय म्हणतात? वैखरी. आता सांगा, 84 लक्ष जीवविणीचा जर आपण अभ्यास केला तर 84 लक्ष जीवविणीमध्ये वैखरी कोणाला दिलेली आहे? कुत्र्याला भूक लागली तरी कुत्रा मागू शकत नाही मला पाहिजे म्हणून. आपल्या गोठ्यातले जे प्राणी आहेत, जनावर आहेत, त्यांना भूक लागली तरी सांगू शकत नाही की मला अन्न पाहिजे म्हणून, पाणी पाहिजे म्हणून. सांगू शकतात का? पण माणसाला जे पाहिजे ते मनुष्य मात्र मागू शकतो. वैखरी कोणाला आहे? माणसाला आहे. बरं, मग ही वैखरी भगवंताने जर आपल्याला दिलेलं आहे तर या वैखरीतून आपण त्या गणेशाचं स्तवन केलं पाहिजे, आहे की नाही? वैखरीतून आपण काय केलं पाहिजे? त्या गणेशाचं स्तवन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आता खरं तर आपण त्या गणपतीला मूर्ती रूपाने आपल्या घरामध्ये आणतो की नाही? आज बघा, या कशिवली परिवाराने, खरं तर मी धन्यवाद देतो या कशिवली परिवाराला, कारण गणपती आपल्या घरात आल्यानंतर आपण काय करावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे आज हे कशिवली परिवार आहे. कारण का माहितीये का? बघा ना, त्यांनी आज त्या गणेशाचं स्तवन घडावं या उद्देशाने या ठिकाणी प्रवचन आयोजित केलेलं आहे. बरं का? मी असं म्हणणार नाही की तुम्ही माझंच प्रवचन ठेवा म्हणून, कोणाचंही जरी ठेवलं तरी चालेल, पण त्या गणेशाचं स्तवन झालं पाहिजे. साधं उदाहरण आहे, आपण त्या गणेशाला मूर्ती रूपाने आपल्या घरामध्ये आणतो. कोणी 1.5 दिवस पूजन करतंय, कोण 2.5 दिवस पूजन करतंय, कोण 5 दिवस पूजन करतंय, कोण 7 दिवस पूजन करतंय, आपण 10 दिवस पूजन करतोय, आहे की नाही? इथे किती 10 दिवस आपण 10-11 दिवस आपण पूजन करतोय, अनंत चतुर्दशी पर्यंत ना, आहे की नाही? सेवा घडावी म्हणून जर त्या गणेशाला आपण आणतो तर मग सेवाच घडली पाहिजे की नाही? बरोबर आहे की नाही? सेवा घडावी म्हणून आणतो की नाही? मग सेवा घडली पाहिजे त्याची. आणि म्हणून त्याचं स्तवन आपल्याकडून घडलं पाहिजे, त्याचं नामस्मरण आपल्याकडून घडलं पाहिजे. या उद्देशाने या कशिवली परिवाराने आज या ठिकाणी काय केलं? हे प्रवचन आयोजित केलेलं आहे. देवाची कृपा कधी आपल्यावर होते? देवाची कृपा आपल्यावर कधी होते? ज्या वेळेला देवाचं आपण स्तवन करतोय त्यावेळेला देवाची कृपा आपल्यावर होत असते. ते स्तवन फक्त परेपासून पाहिजे, वरचेवर नको. वरचेवर बोलणारा माणूस आणि आतून बोलणारा माणूस लगेच समजतोय बघा, आहे की नाही? परा, पश्यन्ति, मध्यम आणि वैखरी, परेतून आपण त्याचं स्तुती केली पाहिजे, स्तवन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आलं का लक्षात? ज्या वेळेला आपण त्या गणेशाचं नामस्मरण करतोय ना त्यावेळेला तो गणेशच आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. आपल्या सगळ्या अंगाने त्या गणेशाचं भजन केलं पाहिजे. दुसरं काही ऐकायला येतं कामा नये, दुसरं काही पाहायचं नाहीये, दुसरं काही अनुभवायचं नाहीये, त्या गणेशालाच अनुभवायचं आहे आपण. आणि असं जर झालं तर त्या गणेशाची कृपा आपल्यावर व्हायला वेळ लागणार नाही. अखंड त्या गणेशाची कृपा आपल्यावर होईल. फक्त त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? अखंड त्या गणेशाचं स्तवन केलं पाहिजे. आपण आरती करतो की नाही? आरती करत असताना आरती म्हणजेच गणेशाचं स्तवन आहे, स्तुती आहे. आलं लक्षात? एखादा पाहुणा आपल्या घरी आल्यानंतर जसं आपण त्याचा पाहुणचार करतो की नाही, त्याच पद्धतीने गणपती बाप्पा मूर्ती रूपाने आपल्या घरी काही दिवसासाठी, 10 दिवसासाठी समजा मूर्ती रूपाने पाहुणा आलेला आहे. मूर्तीचं विसर्जन झालं तरी गणेशाचं कधी विसर्जन होत नाही बरं का? तो गणपती बाप्पा आपल्या घरात आहेच आहे, त्या गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर आहेच आहे, त्याचं विसर्जन आपण कधीच करू शकत नाही. मूर्तीचं विसर्जन होत आहे बरं का? आणि मग म्हणून तो गणपती आपल्या घरामध्ये मूर्तीच्या रूपाने ज्या वेळेला येतो की नाही त्यावेळेला बघा कसं आपण बरोबर अगदी एखादा पाहुणा येतो त्या पद्धतीने आपण त्याचं पूजन करत असतो, आहे की नाही? अगदी साधी पूजा आहे, साध्या पद्धतीने आपण ते पूजन म्हणजे आपल्या घरी आलेल्या बाप्पाचं पूजन आपण करायला हरकत नाही, आहे की नाही? आणि करू शकतो आपण, अगदी साध्या पद्धतीचं आहे, काही एवढं विशेष नाहीये. आपण आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार जर आपणच केला तर त्या पाहुण्याला आनंद वाटेल की नाही?
लोकांकडून मजुरांकडून जर करून घेतला तर ते आनंद वाटेल का त्याला? समजतंय ना? तसं देव आपल्या घरी पाहुणा आलेला आहे, मग त्याचं पूजन कोणी करायचं आहे? त्याचा पाहुणचार कोणी करायचा आहे? साधं उदाहरण आहे, प्रत्येकाला समजेल असं आहे, काय असं डोक्यावरून जाईल असं काही वेगळं नाहीये, साधं एकदा अगदी. मग तो देव घरी आल्यानंतर आपण काय करतो? त्याचं यथासांग पूजा करतो, ज्याला षोडशोपचार पूजा म्हणतात. आपण रोज जी करतोय की नाही धावती पडती बरं का, गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य हे 5 प्रकारे त्याला पंचोपचार पूजा म्हणतात. आलं लक्षात? आणि देव घरात आल्यानंतर आपण जी पूजा करतोय त्याला षोडशोपचार पूजा म्हणतात. म्हणजे अगदी त्याला पाय धुवायला पाणी देण्यापासून, आलं का लक्षात? पाद्योपाद्यम समर्पयामी, हस्तयो अर्घ्यम समर्पयामी, इथून आपण जी सुरुवात करतोय ती नैवेद्य, आरती, नमस्कार, तांबूळ पर्यंत, तिथपर्यंत आपण सगळे 16 प्रकार येतात ते पूजेचे. मग त्याच्यामध्ये पाय धुवायला पाणी ज्याप्रमाणे आपण एखाद्या पाहुण्याला देतो त्याप्रमाणे पाद्योपाद्यम समर्पयामी, हस्तोय अर्घ्यम समर्पयामी, प्यायला पाणी देतोय, आचमनीयम समर्पयामी, मग त्याला आसनस्थ करतोय, बसवतोय आपण, म्हणजे काय? आसनार्थी अक्षताम समर्पयामी, आलं का लक्षात? अक्षता वाहतोय, आसनार्थी अक्षताम समर्पयामी. मग त्याला ते एखाद्या तांबणामध्ये ते विडा म्हणून घेऊन आणि मग आपण त्याचं काय करतोय? पूजा करतोय, आहे की नाही? मग त्याला शुद्ध पाण्याने आंघोळ घालतोय, पंचामृताने आंघोळ घालतोय, पुन्हा शुद्ध पाण्याने आंघोळ घालतोय. काय सोपं आहे. शुद्धोदक स्नानम समर्पयामी, पंचामृत स्नानम समर्पयामी, पुन्हा शुद्धोदक स्नानम समर्पयामी, आलं का लक्षात? मग तिथे एक आपण फूल ठेवतोय, सकल पूजार्थे पुष्पम समर्पयामी. फूल ठेवल्यानंतर मग आपण त्याला काय करतोय? अभिषेक करतोय. मग अभिषेक करताना गणपती स्तोत्र म्हटलं तरी चालेल, अथर्व शीर्ष म्हटलं तरी चालेल, आहे की नाही? ते रोजच्या वाचनात जर असतं तर आपण सहज बोलू शकतो, काय एवढं कठीण नाहीये. आणि मग ते अभिषेक झाल्यानंतर, पाणी शिंपडल्यानंतर किंवा पाणी तिथे सोडल्यानंतर मग आपण काय करतोय? त्याला सुगंधी द्रव्याने आंघोळ घालतोय, अत्तर असते ना आपल्या याच्यामध्ये, अत्तराने आंघोळ घालतोय. आणि मग ती आंघोळ झाली की मग उष्णोदक म्हणजे गरम पाण्याने आंघोळ घालतोय, पुन्हा साध्या पाण्याने आंघोळ घालतोय. ते झाल्यानंतर स्वच्छ पुसून मग त्याला आसनस्थ करतोय, सुप्रतिष्ठितमस्तु संस्थाप्य. मग त्या अक्षता वाहतोय आपण, आसनार्थी अक्षतम समर्पयामी, म्हणजे त्यांना बसायला देतोय. मग ते झाल्यानंतर आपण काय करतोय? त्यांना वस्त्र देतोय, वस्त्रोपवस्त्रम समर्पयामी, यज्ञभवित देतोय, जानव देतोय, यज्ञभवितम समर्पयामी. अशा प्रकारे मग ती पूजा करतोय आपण. अलंकारार्थे अक्षताम, त्याच्यानंतर काय अलंकार असतील ते आपण त्यांना देतोय. त्याच्यानंतर मग शेंदूर वगैरे, गुलाल वगैरे जे काय असेल ते आपण अर्पण करतोय, हळद कुंकू वगैरे, नाना परिमल द्रव्याणी समर्पयामी, आलं का लक्षात? अशा प्रकारे मग दुर्वा वाहतोय, त्याला बेल वाहतोय आपण, देवाला बेल, दुर्वा, केवडा, शमीपत्र, अगदी सोपं आहे. त्याच्यानंतर मग पुष्प देतोय आपण. जास्वंदाचं फुल गणेशाला आवडते, लाल जास्वंदाचं फुल, बरं का? लाल जास्वंदाचं फुल देवाला गणेशाला आवडतंय, बघा आहे तिथे, आलं का लक्षात? आणि अशा प्रकारे ती पूजा झाल्यानंतर मग आपण एकदा पुष्प अर्पण केलं की मग त्या ठिकाणी देवाला नैवेद्य अर्पण करतोय, धूपदीप अर्पण करतोय. आणि मग त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मग आपण काय करतोय? आरती, म्हणजे देवाचं स्तवन. आपला विषय काय? आपण आरती करतो म्हणजे काय करतोय? देवाचं स्तवन करतोय. ही सगळ्या प्रकारची पूजा ज्या वेळेला आपण एखादा पाहुणा आल्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मग आपण निवांत बसतोय बघा. बसल्यानंतर मग काय करतोय? आपण स्तवन करतोय, स्तुती करतोय. कालच तुमची बात काढली होती, तुमचं असं आहे, तुमचं तसं आहे, तुम्ही खूप चांगले आहात, हे आहे ते आहे. कसं प्रसन्न वाटतंय ना, त्या पाहुण्याला बरं वाटतंय की नाही? त्याची वेडी वाकडी स्तुती केली तर थांबेल तो? काहीतरीच आपण त्याला बोलायला लागलो तर तो थांबेल का? तो नाही. मग देवाची स्तुती स्तवन करत असताना आरत्या जर पाठ नसतील, मी नेहमी प्रत्येक ठिकाणी सांगतो मौली, बरं का, आरत्या जर पाठ नसतील तुम्ही पुस्तकं घ्या, त्याच्यामध्ये कमीपणा नाही. पुस्तकं घेऊन वाचून बोला, पण योग्य तेच बोललं पाहिजे. दच्या ठिकाणी माझ होता का म्हणे, आलं का लक्षात? व्यवस्थित अगदी ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने आरती. आपलं कसं असतं माहितीये का? आरती बोलताना अगदी आत्मविश्वासाने, फुल अगदी कॉन्फिडन्सने बोलत असतो आपण, काहीही बडबडत असतो काही वेळेला. खरं तर ज्यांच्या आरत्या पाठ नसतात ना त्यांचा आवाज सगळ्यात मोठा असतो, आपण अनेक वेळेला पाहतोय. जर नसतील पाठ ना तर तुम्ही काय करा माहितीये का? पुस्तकं घ्या, पुस्तकातून वाचून बोला, पण जसं देवाचं स्तवन केले ना तसंच झालं पाहिजे. त्याच्यामध्ये वेडवाकडं काय होता कामा नाही, आहे की नाही? बघा किती मस्त स्तुती केलं, स्तवन केलंय ते. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. तो देव कसा आहे? सुख करताय, दुःख हरताय, पण आमच्या अखंड त्याच्या जवळ काय असतात? वार्ता, विघ्नांच्या वार्ता. आपल्या वार्ता कसल्या असतात? देवाकडे आपण काय प्रार्थना करतो? तुमच्या चिंचोलीमध्ये साधारणतः किती गणपती असतील मूर्ती रूपाने? अंदाज तुमचा किती गणपती असतील? अंदाज नुसता
टोटल 30-35 असतील, आहे की नाही? आपण 30 पकडू चला. चिंचोली सारख्या ठिकाणी 30 गणपती, किती घरांची वस्ती असेल? 150, बरोबर ना? 150 घरं जास्तीत जास्त. 150 घरांमध्ये 30 गणपती, 30 घरांमध्ये गणपती, बरोबर आहे की नाही? पण मी आत्मविश्वासाने सांगू शकतो त्यापैकी 25 नवसाचे असतील, बरोबर आहे ना? 25 नवसाचे असतील बाबा. कारण आमचं कसं असतं माहितीये का, आधी देवाला मी ठरवतोय, देवा तू आधी आम्हाला हे दे, मग तुला बसू. खरं की नाही? देवा तू आम्हाला अमुक अमुक दिलं ना, मग तुला आम्ही आणू. आणि तुम्हाला सांगू का, मी या कशिवले परिवाराला धन्यवाद का देतो त्याला सांगतो तुम्हाला. इथे काही मोठा डाव पडत नसेल, मला माहिती आहे. पडतो का? नाही ना? नक्की का? गणपतीचे दिवस कुठे वाढतात माहितीये का? 1.5 दिवसाचे 21 दिवस होतात. जिथे मोठे डाव चालतात ना तिथे. अरे तुम्हाला जर सेवा करायची असेल तर त्याला ठेवा ना, 21 दिवस राहू द्या ना. जर खऱ्या अर्थाने तुम्ही जर मनापासून सेवा करत असाल तर राहू द्या. उलट जोपर्यंत तो देव मूर्तीरूपाने आपल्या घरात आहे ना, तोपर्यंत वातावरण बघा आपलं कसं असतंय घरातलं. नेहमी भांडी तरी पडतात आपली, पण देव घरात असताना भांडं पडतंय? नाही पडत. दरवाजे वाजतात, खिडक्या वाजतात जोरात. त्याला कारण काय? माणसं शांत असतात, माणसं आनंदी असतात, आहे की नाही? अगदी आनंद असतो घरामध्ये. वातावरण कसं असते? मस्त. असू दे, आपल्याला जेवढी सेवा करता येईल ना तेवढे मूर्ती रूपाने देवाला आपण ठेवावं, बरोबर आहे की नाही? पण त्याच्या मागे आज उद्देश बघा लोकांचा काय आहे? देवाची सेवा घडावी म्हणून आम्ही देवाला घरी आणतो. पण परिस्थिती अशी आहे, काही ठिकाणी आम्ही पाहतोय जे आणतात, जे स्थापना करतात, जे घर मालक आहेत, आरतीला त्यांचाच पत्ता नसतो. ते दुसरीकडे पत्ता काढायला गेलेले असतात कुठेतरी. मग आरत्या पोरांना करायला सांगतात. मग पोरं काय करतात? आरत्यांची वाट लावून टाकतात. मौलिक सुख करता, दुःख करता, आहे की नाही? अर्थात आपण देवाची पूजा करतोय, आपण देवाकडे जी प्रार्थना करतोय ती कशा निमित्ताने करतोय? काहीतरी आपल्या वार्ता असतात ना, वार्ता विघ्नाची. काहीतरी आपण देवाकडे नवस करत असतो, काहीतरी देवाकडे आपण मागणी करत असतो. तसा माणूस देवाला हात जोडील? साधं उदाहरण आहे, देवाची आपल्याला आठवण सुखात येते का दुःखात येते? दुःखाच्या वेळी आठवण येते का सुखाच्या वेळी आठवण येते? दुःखाच्या वेळी. ठेस लागल्यावर आई गो, तोपर्यंत काय नसतंय. तोपर्यंत काहीतरी वेगळ्या प्रकारचं काहीतरी गाणं आपल्या मुखात असतंय, आहे की नाही? ठेस लागल्यावर मग आई गो, ठेस लागल्यावर मग देवा देवा. काहीतरी दुःख झालं की मग देवा देवा. जोपर्यंत आम्हाला चांगलं वाटतंय तोपर्यंत देव आठवत नाही. पण एकदा काही व्याधी झाल्या की मग मात्र देव आम्हाला आठवतो. आम्हाला जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत देव आठवत नाही, दुःख झालं की मग देव आठवतोय. म्हणून तर कबीर महाराज म्हणतात, दुःख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय, जो सुख में स्मरण करे दुःख काय का होय. दुःखामध्ये तर सगळेच देवाचं नामस्मरण करतात, दुःखामध्ये तर सगळेच देवाला बसतात. पण सांगू का, सुखामध्ये जर देवाचं नामस्मरण केलं ना, सुखामध्ये जर देवाचं आम्ही स्तवन केलं ना, तर दुःख आमच्याकडे कधी येऊन जाईल ते आम्हालाही कळणार नाही, आहे की नाही? कारण आम्ही त्यावेळेला देवाच्या नामस्मरणामध्ये रममान झालेलो असो. दुःख वार्तांची वार्ता, दुःखाची वार्ता आपण देवाकडे आणतो की नाही? सुख करता, दुःख करता, वार्ता विघ्नांची. पण देव काय करतोय माहितीये का? न उर्वी नुरवी. फक्त आपला तालमेल जमत नाही म्हणून नुरवी तिकडे टाकलाय आपण. आलं का लक्षात? वार्ता विघ्नांची नुरवी, पूर्वी प्रेम कृपा जयाची. देव काय करतोय? प्रेम पुरवतोय. ज्याची कृपा आहे त्या देवाची, तो काय करत असतो? प्रत्येकाला प्रेम पुरवत असतोय. पूर्वी प्रेम कृपा जयाची असं येते. रत्न खचित फरा, तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकू केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणजुनती नुपुरे चरणी घागरिया. असं स्तवन आहे त्याचं, बरं का? लंबोदर, ज्याचं उदर लंब आहे, ज्याचं पोट मोठं आहे, लंबोदर. त्याच्या खाली काय? पितांबर. कमरेला काय बांधलेले त्याने? पितांबर. त्या कमरेवर काय आहे? फणीवर बंधना, आहे की नाही? आम्ही काय म्हणतो? फळीवर वंदना. असं नाही बरं का? फणीवर म्हणजे नाग, साप, सर्प. फणीवर बंधना, त्याचं बंधन आहे. फणीवर बंधना. सरळ सोंड, वक्र तुंड, त्रिनयना, दास रामाचा वाट पाहे सदना. सदना म्हणजे घरी, घर. सदन म्हणजे घर. सदना, वाट पाहे सदना. संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना. सुरवर सुद्धा ज्याला वंदन करतात असा तो श्री गणेश आहे. किती सोप आहे ना? पण काही वेळेला आमचं काय होतंय माहितीये का?
अरे त्या बोलताना आम्ही ना सुरुवातीला जय देव अगदी जोरात बोलतो, कारण आमचे पाठ असते ना, ऐक ना. आणि नेमका कडवा बदलायची वेळ आली की आमचा थुका गेलायचा टाइम तोच येतो. आलं का लक्षात? म्हणजे जोपर्यंत कोणी कडव्याला सुरुवात करत नाही ना तोपर्यंत आम्ही गप्प असतो. त्याने सुरुवात केली का मग आम्हाला कॉन्फिडन्स येतो, मग आत्मविश्वास येतो, हाच आहे, चला बोलायला सुरुवात करा मग असं. तर म्हणणं असं आहे की ज्याप्रमाणे एखादा पाहुणा आपल्या घरी आल्यानंतर आपण त्याची व्यवस्थित जर स्तुती केली तर त्याला समाधान वाटते, स्तवन केलं तर, तसं देव आपल्या घरी आलेले आहेत मूर्ती रूपाने, त्यांचं योग्य तेच स्तवन आपल्याकडून झालं पाहिजे, आहे की नाही. आणि अशा प्रकारे स्तवन नामस्मरण जर आपण केलं तर निश्चित त्या देवाची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. आलं का लक्षात? मी म्हणेन तुम्ही सगळी परमार्थिक माणसं आहेत. संजय असेल, प्रीतम असेल, बाळा असेल, आई बाबा असतील, यांच्या तिघांच्या विशेष असतील, आहे की नाही. घरामध्ये सगळं कसं परमार्थिक वातावरण आहे. आणि या ठिकाणी आपण हे प्रवचन तर आयोजित करतोयच, अतिशय चांगलं आहे बरं का. मला तरी वाटतंय आपण 2 वर्ष मागे पण लागोपाठ आपण या ठिकाणी प्रवचन केलं होतं, आनंद आहे. पण वेळ मिळेल तेव्हा ग्रंथ वाचन करा. तुमच्या लक्षात आलं का? ग्रंथ वाचन करा, वेळ मिळेल तेव्हा. बरे दासबोध जरी वाचला तरी हरकत नाही. हा समास आहे ना, दुसरा समास गणेश स्तवन नाव, परत वाचा. देवाचं स्तोत्र आहे, गणेशाचं स्तोत्र ते वाचा, अथर्व शीर्ष आहे ते वाचा. आणि दुसरं तुम्हाला सांगतो, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा आरतीच्या पुस्तकाच्या मागच्या बाजूला गणपतीची पूजा कशी करायची सगळं दिलेलं असतंय टोटल. इथून वाचायला सुरुवात केली ना पुढच्या वर्षापर्यंत तुमच्या घराच्या गणपतीची पूजा तर तुम्ही कराल, पण शेजारच्या 4 गणपतींची सुद्धा कराल तुम्ही, बरं का. आणि तो अधिकार आपल्याला जगद्गुरु तुकोबाने दिलाय. माऊली कोणी जर विचारलं तर त्याला स्पष्ट सांगायचा, अधिकार कोणी दिलाय आम्हाला? जगद्गुरु तुकोबांनी अधिकार दिलेला आहे. आपल्या घरच्या गणपतीची नव्हे, आपल्या घरच्या देवाची पूजा करण्याचा अधिकार आम्हाला जगद्गुरु तुकोबांनी दिलेला आहे. का नाही करावा आपण? बाकीच्या सगळ्या ठिकाणी आपण पुढे असतो की नाही, मग या ठिकाणी पण पुढे पाहिजे आपण. हो, नक्की केलं पाहिजे. असो, महत्वाचा विषय काय आहे की या ठिकाणी वर्णन करत असताना समर्थ म्हणतात ओम. ओम म्हणजे सर्वत्र जे स्वरूप भरलेलं आहे ते सर्वत्र. बघा काय झालं माहितीये का? आपल्याला माहितीये समर्थ रामदास स्वामी लग्नाच्या वेळी बोहळ्यावर चढले आणि भटाने जसं त्या ब्राह्मणाने जसं सावधान म्हटले तसे सावधान म्हटल्याबरोबर ते काय झाले, लग्नातून त्या बोहळ्यावरून पळाले. बरोबर आहे की नाही? पळाले. ते पळाल्यानंतर 12 वर्ष पुरश्चर्याने केलं, 12 वर्ष तपश्चर्या केली, काही काळ तिकडे त्यांनी ते नामस्मरण केलं. हनुमंताचं दर्शन झालं, हनुमंतरायांचं, श्रीराम प्रभूंची कृपा झाली आणि बऱ्याच वर्षानंतर घरी आले. बरं का, बऱ्याच वर्षानंतर घरी आले. आता एवढ्या वर्षानंतर आल्यानंतर दाढी वगैरे वाढलेली आहे की नाही, आणि एवढ्या वर्षानंतर म्हणजे सगळं चेंज झालेलं ना. लहान अवस्थेमध्ये ज्यावेळेस लहानपणीच ते पळून गेलेले त्या बोहळ्यावरून आता मोठे झाले. जवळजवळ 25-30 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर अगदी मोठे झाले की नाही. एवढ्या कालावधीच्या नंतर आल्यानंतर त्यांनी काय केलं, सगळं बदललेलं होतं ते. आलं का लक्षात? अगदी संन्याशाच्या वेशामध्ये त्या पद्धतीने अगदी ते त्या गावामध्ये आले, घराजवळ आले. त्यांच्या घराजवळ आल्यानंतर बाहेरूनच आवाज दिला. काय आवाज दिला? ओम भवती भिक्षांदी. बरं का, समर्थांनी काय आवाज दिला? ओम भवती भिक्षांदी. आता हा आवाज सर्वांच्या कानावर पडला. पण सांगू का, मुलगा कितीही जरी मोठा झाला तरी मुलाचा आवाज आई कधी विसरत नाही. विसरते? मुलं विसरतात ती बात वेगळी आहे. आईचा आवाज मुलं विसरतात मोठी झाल्यानंतर, ती बात वेगळी आहे. पण मुलगा कितीही जरी मोठा झाला तरी मुलाचा आवाज आई कधीही विसरत नाही. लक्षात ठेवा बरं का. सगळ्यांच्या कानावर आवाज पडला पण आतमध्ये दृष्टी गेलेली आई होती. डोळ्यांना दृष्टी नव्हती राहिली बरं का, दिसत नव्हतं तिला. पण तिच्या कानावर हा आवाज पडल्याबरोबर तिच्या अंगाचे शहारे उभे राहिले आणि काय म्हणाले माहितीये का? माझा नारायण आला का रे? समर्थांचं लहानपणीचं नाव नारायण. काय म्हणाली? माझा नारायण आला का रे? आणि पाहतात तर काय, मोठा संन्यासी समोर उभा आहे. सगळे पाहतात तर बरं का. समर्थांनी आतमध्ये घरामध्ये प्रवेश केला, आई जवळ गेले. आईच्या जवळ जसे गेले, आईला जसं स्पर्श झाला तसं आईने मिठी मारली. समर्थांनी आईला मिठी मारली
आईने समर्थांना मिठी मारली बरं का. किती रे मोठा झाला नारायणा तू, अशी आई काय करायला लागली, अशी अंजारायला लागली त्यांना, असे सगळं हे करायला लागली त्यांना बरं का, पाहायला लागली, अशी हाताने चाचपडून पाहायला लागली, किती रे मोठा झाला तू नारायण बरं का. पण बोलता बोलता आई काय बोलली माहितीये का, पाहायची इच्छा होती रे पण दृष्टी नाही राहिली. काय बोलली आई, अरे तुला डोळे भरून पाहायची इच्छा होती रे पण दृष्टी नाही रे, मला दिसत नाही. एवढं फक्त समर्थांनी ऐकलं आणि काय केलं, आईच्या डोळ्यावरून फक्त असा हात फिरवला. आपला विषय काय माहितीये का, तो श्री गणेश सर्वत्र आहे. तो कसा आहे बघा, त्याचं स्वरूप कसं आहे बघा. असा डोळ्यावरून हात फिरवल्याबरोबर आईला दृष्टी आली, आई पाहायला लागली, सगळं पाहायला लागली आणि दिसल्याबरोबर तिला सगळं दिसायला लागल्याबरोबर आई काय बोलली माहितीये का समर्थांना, अरे नारायणा असं कुठलं रे भूत तू प्रसन्न करून घेतलं. काय म्हणाली आई, अरे नारायणा असं कुठलं रे भूत तू प्रसन्न करून घेतलं, नुसतं माझ्या डोळ्यावरून हात फिरवला तर मला दृष्टी आली. त्यावेळी समर्थांनी त्या भूताची स्तुती केलेली आहे, स्तवन केलेलं आहे. काय माहिती आहे, समर्थ म्हणतात, होते वैकुंठीच्या कोणी आले अयोध्या भुवनी, कौशल्येच्या लागले स्तनी, तेची भूत गेमाई. कोण, श्रीराम. काय सांगितलं, होते वैकुंठीच्या कोणी आले अयोध्या भुवनी, कौशल्येच्या लागले स्तनी, तेची भूत गेमाई. मार्गी जाता वनांतरी, पाय पडला दगडावरी, झाली पाषाणाची नारी, अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. समजतंय ना, झाली पाषाणाची नारी, तेची भूत गेमाय. काय सांगितलं, सहज वनामध्ये जाता जाता एका दगडाला काय पाय लागला, त्या दगडाची बाई तयार झाली. भगवान श्रीरामांचा चरण स्पर्श झाल्यानंतर अहिल्याचा उद्धार होईल अशा प्रकारे तिला शाप होता बरं का. आणि मग त्याप्रमाणे तिचं ते भगवान श्रीरामांचं चरण स्पर्श झाल्याबरोबर ती पाषाण पडलेली, शिळा होऊन पडलेली ती अहिल्या, गौतम ऋषींच्या शापाने शिळा होऊन पडली होती ना, ती अहिल्या काय झाली, नारी झाली. झाली पाषाणाची नारी, तेची भूत गेमाय. वालीस निर्दालिले, सुग्रीवास प्रतिपालिले, पाणी पाषाण तारिले, तेची भूत गेमाय. ज्याच्या नावाने नुसतं दगड तरली गेली ना, ते भूत. मग ते कोण आहे, त्याची ओळख करून देताना सांगितलंय, सर्व भूताचे हृदय. समजतंय ना, तो श्री गणेश कुठे आहे, सर्व भूताचे हृदय, नाम त्याचे रामराय, रामदास नित्य गाय, तेची भूत गेमाये. अर्थात तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये जो देव आहे ना, तो देव म्हणजे श्री गणेश, वेगळा कोण नाही, सर्वत्र येतो. फक्त त्याला कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या अवतारामध्ये यावं लागतंय. अवतार वेगळे आहेत, कार्य एकच आहे, धर्माची स्थापना, दुष्टांचा नाश आणि भक्ताचं रक्षण, हेच कार्य आहे त्याचं. त्या श्री गणेशाला अनेक अवतारामध्ये यावं लागतंय. आलं का लक्षात. काय झालं माहितीये का, शिवमहापुराणामध्ये तो विषय आलेला आहे बरं का. महापुराणामध्ये तो विषय आलेला आहे. शंकर आणि पार्वती यांची दोन मुलं माहितीये तुम्हाला, कोण माहितीये, कोण सांगा बरं. कार्तिक आणि श्री गणेश, बरोबर आहे. कार्तिक आणि श्री गणेश. पोरांचा अभ्यास पाहिजे बरं का. तुम्ही अभ्यास करता करता कधीतरी गोष्टी पण वाचायच्या, संतांचं चरित्र पण वाचायचं. आलं लक्षात. मला बोलणारी पोरं खूप आवडतात, आधी मध्ये बोलली पाहिजे. असो, कार्तिक आणि श्री गणेश बरं का. आता त्या शिवमहापुराणामध्ये काय आले माहितीये का कथा, की ज्या वेळेला हे मोठे झाले, मोठे म्हणजे थोडे जाणते झाले, त्यावेळेला यांच्या दोघांच्या मध्ये लग्नाविषयी भांडण झालं. हा म्हणतोय माझं लग्न आधी करा, तो म्हणतो माझं लग्न आधी करा. आता काय असेल ते असेल, ज्या पद्धतीने कथा आलेली त्या पद्धतीने विवरण घ्यायला आपल्या हरकत नाही बरं का. प्रत्येक शास्त्रामध्ये, प्रत्येक पुराणामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत बरं का. पण तो एकच आहे, एवढं आपण जाणून घ्यायचं आहे. संपूर्ण सृष्टीची निर्मिती ज्या गणेशापासून झालेली आहे, तो गणेश कोण, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशू जाणीला, ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप.
म्हणजे सगळ्या सृष्टीचा निर्माता तो गणेश, दुसरा पार्वतीच्या मळापासून निर्माण झालेला गणेश, ज्याचं मस्तक छाटलं महादेवाने, बरं का, म्हणून त्याला नाव पडले गजानन. गज म्हणजे हत्ती, आनन म्हणजे तोंड, ज्याचं हत्तीचं तोंड आहे तो. देवाला नावं बघा कशी पडल्यात. ज्याचं पोट मोठं आहे, लंबोदर, लंब उदर म्हणून लंबोदर, तो तुमचं आमचं सगळ्यांचं विघ्न दूर करतो की नाही, म्हणून विघ्नहर, म्हणून त्याचं नाव काय आहे, विघ्नहर. सगळ्या गणांचा अध्यक्ष आहे म्हणून गणाध्यक्ष, गणाधीश. सगळ्या गणांचा पती आहे म्हणून गणपती. अलग लक्षात. एकदंत आहे म्हणून एकदंत म्हटलं जातंय त्याला. अगदी त्याचं स्वरूप बघितल्यानंतर आम्हाला प्रसन्न वाटतंय म्हणून सुमुखही म्हटलं जातंय त्याला. अनेक नाव आहेत असो. पण मग त्या ठिकाणी काय झालं, कोणाचं लग्न आधी करायचं म्हणून त्या पद्धतीने त्यांचं ते भांडण झालं, कोणाचं कार्तिकेचं आणि गणेशाचं. तेवढ्यात शंकर आणि पार्वती म्हणजे महादेव आणि पार्वती यांनी काय सांगितलं माहितीये का, जो कोणी पृथ्वीला आधी प्रदक्षिणा पूर्ण करेल, लक्षात आलं का तुमच्या, जो कोणी पृथ्वीला आधी प्रदक्षिणा पूर्ण करेल, अगोदर सगळ्यात दोघांच्या अगोदर जो पहिला येईल त्याचं पहिलं लग्न केलं जाईल. आता आपण गोष्टी रूपाने घ्यायला हरकत नाही, बोध रूपासाठी घ्यायला काय हरकत आहे. आलं का लक्षात. आणि मग कार्तिक लगेच निघाला म्हणे आपण आता वेळ करून चालणार नाही, कारण गणपतीच्या पुढे आपल्याला यायचं आहे. काय म्हणाला तो, या गजाननाच्या पुढे आपल्याला निघायचं आहे, गणपतीच्या पुढे आपल्याला निघायचं आहे. लगेच निघाला तो, एवढं ऐकल्या बरोबर निघाला, लगेच निघाला. त्याला जाऊ दिलं. आणि गणपतीने काय केलं माहितीये का, महादेवाला आणि पार्वतीला 5 फेऱ्या मारल्या. लक्षात आलं का. महादेवाला आणि पार्वतीला काय केल्या, 5 फेऱ्या मारल्या. आणि उभा राहिला दोन्ही हात जोडून त्या महादेवाच्या आणि पार्वतीच्या पुढे हात जोडून उभा राहिला. महादेवाने आणि पार्वतीने त्याचं लग्न लावून दिलं. आलं का लक्षात. काही काळांतराने ज्या वेळेला कार्तिक आला त्यावेळेला त्याला रस्त्यातच समजलं की तुला यायच्या आधी गणपतीचं लग्न लावून दिलं. कार्तिक बोलतोय तो आला पण नाही, अर्ध्या रस्त्यापर्यंत पण नसेल आला तो, मला दिसला सुद्धा नाही, माझ्या पुढे पण निघला नाही, माझ्या पुढेही जाताना दिसला नाही, माझ्या मागेही कधी दिसला नाही. मग त्याचं लग्न आधी लावून दिलं कसं. तर त्यावेळेला सांगितलं, आई वडिलांना एक प्रदक्षिणा मारली तर पृथ्वीला प्रदक्षिणा मारल्याचं पुण्य लाभतंय. समजलात ना. एक नाही 5 प्रदक्षिणा मारल्या कोणी, श्री गणेशाने. आणि म्हणून तो श्री गणेश आहे की नाही, आपल्याकडून तो सेवा स्वीकारतोय आपल्या आई वडिलांच्या रूपाने. म्हणून आपण पहिले सेवा कोणाची केली पाहिजे, समजतंय ना तुम्हाला. बघा गणेशाची रूप किती आहेत, ती गणेशाची रूप आपण पहिले माहिती करून घ्या. एक म्हणजे संपूर्ण सृष्टीची निर्मिती ज्याने केलेला आहे तो गणेश. तो निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, अरूप आहे, निर्लिप आहे. नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदंती पुन शोषयती मरुतः, असा तो श्री गणेश आहे. बरं का. तो कसा आहे, शस्त्राने तुटत नाही, अग्नीने जळत नाही, चिखलात काळवत नाही आणि वाऱ्यामध्ये जळत नाही. नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदंती पुन शोषयती मरुतः, असा तो एक गणेश सर्वत्र ब्रह्म रूपाने जो भरलेला आहे तो गणेश. दुसरा गणेश जो पार्वतीच्या मळापासून निर्माण झालेला आहे, ज्याचं मस्तक छाटलेलं आहे महादेवाने आणि त्याला गजानन अर्थातच हत्तीचं मस्तक आणून लावलेलं आहे, तो श्री गणेश. तिसरा गणेश तुमच्या आमच्या अंतरामध्ये सर्वत्र आहे, सगळ्यांमध्ये आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी सबाई अभ्यंतरी भरून उरलेला आहे तो. जो माझ्या आत आहे तो तुमच्या आत आहे, जो तुमच्या आत आहे तो माझ्या आत आहे. सांगू का, श्वेत जांड जारज आणि उद्भिज या 4ही खाणींमध्ये त्याचं अस्तित्व आहे. मग आपण कोणत्या गणेशाची पूजा आधी करायची, आपण कोणत्या गणेशाची आधी सेवा करायची म्हणजे त्या गणेशाला पोचेल. जो निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, अरूप आहे, निर्लेप आहे, निराधार आहे, निर्विकल्प आहे, त्या गणेशाला आपण हातात घेऊ शकत नाही, त्या गणेशाला आपण स्पर्श करू शकत नाही. नवे नवे या चामड्याच्या डोळ्याने त्या गणेशाला पाहू शकत नाही. बरं का. पण त्याच गणेशाचं जर तुम्हाला आम्हाला सेवा करायची आहे तर मूर्ती रूपाने आलेला गणेश आपल्या घरात आहे.
आणि मूर्ती रूपाने आलेल्या गणेशाची सेवा जर आपल्याला 12ही महिने अखंड करायची आहे, केवळ 5 दिवस 10 दिवस नाही तर अखंड करायची आहे, तर तोच गणेश आई वडिलांच्या रूपात, आपल्या वरिष्ठांच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये सेवा स्वीकारतोय बरं का. म्हणून प्राण्या पक्ष्यांची सेवा आपण केली पाहिजे. प्राण्या पक्ष्यांमध्ये देवाला आपण बघितलं पाहिजे, पण सुरुवात माणसापासून केली पाहिजे. अलग लक्षात समजतंय ना. प्राण्या पक्ष्यांमध्ये देवाला आपण बघितलं पाहिजे. काशीशी आणलेली गंगा एकनाथ महाराजांनी कोणाला पाजली? गाढवाला पाजली. गाढवामध्ये त्यांनी त्या श्री गणेशाचं दर्शन घेतलं, त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं, त्या देवाचं दर्शन घेतलं, गाढव नाही बघितला. आपण फक्त तेवढंच ऐकतोय आणि आपण गाढवाला पाणी पाजायला जातो, पण घरातली माणसं बिन तहानलेली राहिलेली आहेत त्यांचं कुठं आपण विचार करतोय. समजतंय? घरातली माणसं तहानलेली ठेवून तुम्ही गाढवाला पाणी पाजायला जाऊ नका. नाथ महाराजांनी पहिले माणसात देव बघितला आणि मग प्राण्यात बघितला. नामदेव महाराजांनी पहिले माणसात देव बघितला, मग प्राण्यात बघितला. प्राण्या पक्ष्यांच्या देव पाहायलाच पाहिजे, बघायलाच पाहिजे, पण सुरुवात माणसापासून केली पाहिजे. आम्ही एकामेकाचा द्वेष करत असू, एकामेकाचा तिरस्कार करत असू, एकमेकाला डोळ्यात पाहत नसू, तर सांगा त्या गणेशाची कृपा आमच्यावर होईल? किती जरी आम्ही सेवा केली तर त्या गणेशाची कृपा आमच्यावर होईल का? नाही होणार. आणि म्हणून त्या गणेशाची कृपा आपल्यावर व्हावी असं वाटत असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? या 4ही वाचेतून त्या गणेशाचं आम्ही काय केलं पाहिजे? स्तवन केलं पाहिजे. नमो शारदा मूळ चत्वार वाचा परा पच्छन्ति मध्यमाणी वैखरी. म्हणून मग त्यासाठी काय केलं पाहिजे माहितीये का? त्या गणेशाचं स्तवन आणि नामस्मरण आपल्याकडून घडावं, त्यासाठी आपलं अंतःकरण आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे, आपली परा आपण स्वच्छ ठेवली पाहिजे. कारण आमच्या किचन मध्ये जे शिस्त आहे ना तेच ओटीवर येत आहे. बरोबर आहे की नाही? आपल्या स्वयंपाकरूम मध्ये जे शिस्त आहे तेच ओटीवर येत आहे. तसं आमच्या अंतःकरणामध्ये जे शिस्त आहे तेच ओटीवर येत आहे ना. बरोबर आहे की नाही? मग त्या गणेशाचं जर स्तवन आपल्याला करायचं आहे ना, तर तो गणपती जो तुमच्यात आहे, तो माझ्यात आहे, तो माझ्यात आहे, तुमच्यात आहे. मग सगळीकडे त्याला पहिले दर्शन घ्या, त्याचं पहिले दर्शन घ्या, सगळीकडे त्याला पहा. सांगा ना, प्रत्येकाच्या आतमध्ये तो गणेश विराजमान झालेला आहे, तो गणपती विराजमान झालेला आहे. अंतरात्मा म्हणून जर त्याची जाणीव आम्हाला असेल तर आम्ही कोणाचा द्वेष करू का? आम्ही कोणाचा मत्सर करू? घडेल मत्सर आमच्याकडून का हो? कोणाची निंदा घडेल आमच्याकडून? सांगा. माणूस तेव्हाच वाईट कर्म करतो ज्या वेळेला त्याला भगवंताचं विस्मरण होते. माझ्या आतमध्ये देव आहे मला पाहणारा, याचं स्मरण जर माणसाला असलं तर तो चोरून दूध पिईल का? तो वाईट कर्म करेल का? माझ्या आतमध्ये बघणारा याचं स्मरण जर ठेवलं, तो गणपती, तो गणेश माझ्या आत आहे, याचं स्मरण जर आम्ही ठेवलं तर आम्ही वाईट कर्म करू का? नाही करणार. म्हणून याचं स्मरण अखंड आम्हाला पाहिजे. तो अंतरात्मा म्हणून तो गणेश आमची अखंड सेवा करतोय. मग आता मला उत्तर द्या, डेकोरेशनला महत्व आहे की मूर्तीला महत्व आहे? गणेशाच्या मूर्तीला महत्व आहे. डेकोरेशन पाहिजे ना अतिशय. आधी एवढी मेहनत घेऊन यांनी बघा ना, मस्त जवळजवळ 10-12 दिवस आधी काम करून अगदी मस्त कसं प्रसन्न वाटतंय ना. देव जर घरात यायचंय तर मग त्याप्रमाणे घर पाहिजे ना, सजवलं पाहिजे ना आपण. बरोबर आहे की नाही? देव घरात येणार असतो आपल्याकडे, आपण घर किती मस्त सजवतो, रंगरंगोटी करतोय, आहे की नाही? मी तर म्हणेन ज्या कोपऱ्यामध्ये वर्षभर झाडू जात नाही ना, आहे की नाही, गणपतींच्या टायमाला त्या कोपऱ्यात झाडू जाते. उलट ती बाई बोलते पण काय, देव येणारी बाई घरामध्ये कचराने राहता कामा, आहे की नाही? जी भांडी आमची मांडणीवरती ठेवलेली असतात ना, वर्षभर त्यांच्याकडे कधी कधी पाहिलं जात नाही. सगळी भांडी ती बाई काढते, सगळी घासायला डबल टिबल घासते. का? देव आमच्या घरी येणार आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे आमच्या घरात जर देव येणार आहे तर आमच्या घरात कचरा नको. बरोबर आहे? नक्की ना? तुम्हाला समजतं ना मी जे बोलतो ते? हा मग सांगू पुढे. जर 4 दिवसासाठी, आमच्या 5 दिवसासाठी किंवा 10 दिवसासाठी आमच्या घरात देव यावा म्हणून जर आम्ही कचरा ठेवत नाही, तर ज्या घरात अखंड देव आहे त्या घरात कचरा पाहिजे का? पाहिजे. तो कचरा काढण्याचं काम आधीच संतांनी केलेलं आहे, म्हणून ते संत झाले. आलं लक्षात?
तो कचरा काढण्याचं काम आधी कोणी केलं? संतांनी. म्हणून संतांकडे जे आहे ते आमच्याकडे आलं पाहिजे आणि आमच्याकडचा कचरा सगळा गेला पाहिजे. सांगू का? आता समजा आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचं विसर्जन करणार आहोत की नाही, मी म्हणेन या सगळ्या विचारांचं विसर्जन त्या मूर्तीच्या बरोबर झालं पाहिजे. वाईट विचारांचं विसर्जन झालं पाहिजे, वाईट कर्माचं विसर्जन झालं पाहिजे, वाईट गुणांचं विसर्जन झालं पाहिजे. निंदा, द्वेष, मत्सर, तिरस्कार, अहंकार, अभिमान या सगळ्याचं विसर्जन त्या मूर्ती बरोबर आपण करायचं आहे. सांगायला लागणार नाही गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या. तो देव म्हणेल लवकर या काय? अरे तुझं घरच सोडत नाही मी. काय म्हणेल तो देव? लवकर या काय म्हणतोय तू? मूर्ती रूपाने जरी मला विसर्जन करत असशील ना तरी तुझ्या घरातलं वातावरण मला आवडलं बरं का. तो देव म्हणेल. आपला विषय काय माहितीये का? देवाचं विसर्जन करता करता बाकीच्या गोष्टींचं पण विसर्जन आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्याकडच्या ज्या वाईट गोष्टी आहेत ना त्यांचं विसर्जन करायला काय हरकत आहे? काय हरकत आहे सांगा? उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला. माझ्या खिशाला पेन आहे. या पेनची रिफिल जर लिकेज झाली शाई आणि जर माझ्या शर्टच्या खिशाला जर ती शाई लागली, बरोबर आहे, मला समजल्याबरोबर मी काय करेन? किती वेळ ठेवीन तो पेन माझ्या खिशाला? समजल्याबरोबर मी तो पेन काय करेन? फेकून देईन. तो किती रुपयाचा ते बघणार नाही. जर त्याने माझा चांगला शर्ट जर खराब केलाय ना आणि अजून करेल तर मग त्याला ठेवणार का? मग कपड्यावर डाग पाडणाऱ्या वस्तू जर आम्ही जवळ ठेवत नाही तर चरित्रावर डाग पाडणारे विचार आम्ही का जवळ ठेवावेत? सोपं आहे ना. कपड्यावर डाग पाडणाऱ्या वस्तू जर आम्ही जवळ ठेवत नाही तर आमच्या चरित्रावर डाग पडतील आणि पाडणारे विचार आम्ही का जवळ ठेवावेत? त्यांचं विसर्जन आम्ही या मूर्तीच्या बरोबर केलं पाहिजे. आलं का लक्षात? आपला विषय असा आहे की डेकोरेशनला महत्व आहे की गणपती बाप्पाला महत्व आहे. आता बघा, गणपती बाप्पाचं आगमन गणेश चतुर्थीला आपण इथे झालं, बरोबर आहे, आपण पूजा केली. मला तरी वाटतंय त्याच्या 2 दिवस अगोदर तरी तुमचं डेकोरेशन दादा रेडी असेल, तयार असेल. अगदी तुम्ही चेक वगैरे करून व्यवस्थित सगळं काही घेतलं असेल, बरोबर. पण 2 दिवस अगोदर कोणीही आलं नसेल डेकोरेशनचं दर्शन घ्यायला. आलंय कोणी? दर्शनाला आली ना लोक, पण कधी? मूर्तीची स्थापना झाल्यानंतर, बरोबर आहे ना. आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन आम्ही करू. कदाचित आता ह्या मंडळीला काही कामं जर असले तर 4 दिवस पण डेकोरेशन असंच राहील, बरोबर आहे की नाही दादा? 4 दिवस पण असंच राहील. कारण बिजी माणसं आहेत ती आणि धावपळी माणसं आहेत, खऱ्या अर्थाने मेहनत करतात, खूप मेहनत करतात. मी अनेक ठिकाणी सांगतो, अलग लक्षात. म्हणजे धंदा जर करायचा असेल, हे सगळं काही या गोष्टी जर काही सांभाळायच्या असतील, हे जर सगळं काही करायचं असेल, डेकोरेशनचं, स्पीकरचं, ते एक आदर्शयुक्त उदाहरण. म्हणजे त्यांचं कधीच कुठल्या प्रकारे कधी काही कमतरता नसतेच कुठल्याच गोष्टीची. अशी आयत्या वेळेला धावपळ नाही, बरं का. जे म्हणतात ते त्याच्या आधी त्यांचं सगळं तयार असतं. असो, चला. तर मग तो व्यवसाय त्यांचा डेकोरेशनचा असल्यामुळे कदाचित त्यांना 2 दिवस का 4 दिवस पण लागतील हे डेकोरेशन काढायला. मूर्तीचं विसर्जन झाल्यानंतर किती लोक येतील इथं दर्शन घ्यायला? कोणी नाही येणार, कोणी येणार नाही. म्हणून डेकोरेशनला किंमत मूर्ती आहे तोपर्यंत आहे. देहाला किंमत कुठपर्यंत आहे? आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मडे, मड्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. एकदा मूर्तीचं विसर्जन झालं ना की आम्ही सगळं डेकोरेशन मोड तोड करून सगळं ऐकी ना सगळं विस्कळीत करून टाकतो, सगळं मोडून तोडून टाकतो सगळं. किती जरी आवडती आजी असली तरी घरातली बोलणार नाही का 4 वर्ष आजीला राहू द्या जरा, आत्मा गेल्यावर बोलतील बाबा, सांगतील कोणी आमची लय आवडती आजी होती, खूप आमच्यावर प्रेम करायची, मायेने हात फिरवायची, आता मेले ना आमची आजी, 4 वर्ष राहू द्या जरा, आम्हाला बघू द्या डोळे भरून, कमीत कमी नातीचं लग्न होईपर्यंत तरी राहू द्या. काय 4 वर्ष काय 4 तास झाले नाही झाले की लगेच लोक म्हणतात अरे एवढा वेळ झाला, करा सुरुवात करा, आंघोळीला घ्या, खरं आहे की नाही. म्हणून म्हटलेलं आहे मड्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. सांगू का, अंतरात्मा गेल्यानंतर या देहाचं काय झालं, जसं डेकोरेशनचं होतं तसं देहाचं होईल. काय जरी झालं त्याचं तरी काय माती आहे ना, ती पंचभूतांमध्ये विलीन होतात. पृथ्वीमध्ये, आप आपामध्ये, तेजामध्ये, वायूमध्ये सगळे पंचभूतांमध्ये विलीन होतात.
म्हणून अंतरात्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं यापेक्षा अंतरात्मा असताना त्या देहाने काय केलं हे महत्वाचं आहे की नाही. म्हणून जेणेकरून त्या गणेशाचं अखंड आणि अखंड स्मरण ठेवून त्या पद्धतीने कर्म झाली पाहिजेत, घडली पाहिजेत. म्हणून ओम नमो जी आद्या, अखंड नमस्कार त्या गणेशाला आहे. आद्या म्हणजे सगळ्यांच्या आधीचा येतो. इथं काय म्हटलेलं आहे, ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फळदायका. त्यांच्या पत्नीचं नावच आहे रिद्धी आणि सिद्धी, लक्षात ठेवा बरं का, हे महत्वाचं आहे. देवाच्या गणपतीच्या बाहेर म्हणजे पत्नीचं नाव काय आहे, रिद्धी आणि सिद्धी. त्याला 2 मुलं आहेत, शुभ आणि लाभ. शुभ आणि लाभ. म्हणून आपण एखादा गृहप्रवेश जर करायचा असेल किंवा एखादा नवीन एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण त्या दरवाजावर लिहितो बघा शुभ लाभ, आहे की नाही. म्हणजे त्या गणेशाच्या मुलांना सुद्धा आपण काय करतोय त्या ठिकाणी आमंत्रित करत असतो. त्या गणेशाच्या विड्याचं पूजन करत असताना दोन्ही साईडला 2 विडे ठेवले जातात, रिद्धीचे आणि सिद्धीचे. आलं का लक्षात, हे महत्वाचं आहे. असो, सर्व सिद्धी फळदायका. तुम्ही जे मागाल ते देव देईल तुम्हाला, जे मागाल ते देईल. देवाचं कार्यच ते आहे. प्रसन्न झाल्यानंतर देव देत असतात ना सगळ्यांना, अगदी जे मागाल ते. विशेष म्हणजे तुमचं प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्याचं काम तो श्री गणेश करत असतो. प्रत्येक कार्य, कुठलंही कार्य असू द्या आपलं, ते प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्याचं काम तो श्री गणेश करत असतो. म्हणून देवाकडे मागायचं काय हेही महत्वाचं आहे. आम्ही देवाकडे काय मागतो, नश्वर वस्तू मागतो, नाशिवंत वस्तू मागतो. खरं तर आम्ही अंतःकरणपूर्वक जर विचार केला ना तर त्या आम्हाला सुख देणार आहेत की दुःख देणार आहेत, ह्या पण आम्ही विचार करत नाही. सुख देणार आहेत की दुःख देणार आहेत, मी देवाकडे जे मागतोय त्याच्याने मला सुख प्राप्त होणार आहे की दुःख प्राप्त होणार आहे, याचं पण आम्ही विचार करत नाही. करतो का आपण? जर करत असतो तर नाशिवंत वस्तू मागितलंच नसते. कारण एखादी वस्तू आपण मागितली आणि ती जर आपल्याला प्राप्त झाली तर तिच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे, माझी म्हणून. आणि माझी म्हणून निर्माण झाली ना, ती जर बाजूला झाली तर माणसाला दुःख होत आहे. बरोबर आहे की नाही, दुःख होत आहे ना. मग देवाकडे काय मागायचं हे महत्वाचं आहे. जे संतांनी मागितलं ना ते देवाकडे मागायचं आहे आपण, बरं का. जगद्गुरु तुकोबा पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला ज्या वेळेला गेले की नाही त्यावेळेला पांडुरंग परमात्मा स्वतः सांगतात जगद्गुरु तुकोबांना, तुकोबा काहीतरी मागा. तुकोबा म्हणतात मागणं हे आमचं कामच नाही, धंदाच नाही आमचा तो. काय बोलतात तुकोबा? देवाकडे मागणं हे आमचा धंदाच नाही, आमच्या परंपरेत कोणी मागितलं नाही, मागण्यासाठी मी आलोच नाही. आणि तुम्ही काही देवा म्हणून याची अपेक्षाच नाही मला. जे दिलंय ना तेच भरपूर दिलंय, भरपूर दिलंय. नाही 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 तुकोबा असं काही करू नका, काहीतरी मागावं तुम्ही. ही सगळी लोक मागतायत. चिंचवलीची लोक येतात ते मागतात, नडगावचे लोक येतात ते मागतात, दानगावचे लोक येतात ते मागतात, तिकडे रुतण्याचे लोक येतात ते मागतात. तुम्हाला काय झालंय मागायला? तुकोबा म्हणतात नाही दादा, नाही देवा, आमची परंपरा नाही मागायची. पण देव ऐकतच नाहीत. आलं का लक्षात? पांडुरंग परमात्मा ऐकतच नाही. तुकोबा मागा काहीतरी. आता देवाचा जास्तच आग्रह झाला ना मग जगद्गुरु तुकोबांनी मागितलंय. मी ते सांगण्याच्या आधी तुम्हाला सांगतोय, जर देवाकडे कधी काही मागायचं झालं तर जे जगद्गुरु तुकोबांनी मागितलंय ते मागा. आता तुम्ही म्हणाल काय मागितलं ते तर सांगा. जगद्गुरु तुकोबा म्हणतात हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. काय मागितलंय? देवा तुम्हाला जर द्यायचंच आहे ना तर आम्हाला हे दान द्या, शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं विस्मरण होता कामा नये, अखंड तुमचं स्मरण आम्हाला राहिलं पाहिजे. सगळं मिळेल ना याच्यात. देवाचं नामस्मरण जर करायचंय आपल्याला तर आपण कुठल्या स्थितीला पाहिजे ना तो देव ठेवील त्या स्थितीला राहता आलं पाहिजे. सगळी चिंता वाहतो विश्वाची चिंता, सकळ जीवांचा करीत असे सांभाळ तुझं मोकळील ऐसे कैसे. म्हणून ठेविले अनंते तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अखंड त्या समाधानामध्ये अखंड त्या भगवंताचं नामस्मरण जर करायचं असेल ना तर त्या देवाकडे मागता आलं पाहिजे. देवा जर तुम्हाला द्यायचंच आहे ना तर शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं विस्मरण होणार नाही असं दान आम्हाला द्या. या 10 दिवसच काय, शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं स्मरण आम्हाला राहिलं पाहिजे. मूर्तीच्या रूपाने तुम्ही आमच्या घरात असल्यानंतर जसं वातावरण असतंय ना देवा, तसं वातावरण आमच्या घरात अखंड राहिलं पाहिजे. मागता आलं पाहिजे, आनंदी वातावरण राहिलं पाहिजे, आनंदाने राहता आलं पाहिजे. आहे की नाही? असं मागता आलं पाहिजे देवाकडे. देव देतात ना.
कारण तो कसा आहे, सर्व सिद्धी फळदायका. आता आपलं कसं असतंय माहितीये का, देवाणघेवाण आहे देवाच्यात आणि आपल्यात. आपण काहीतरी दिलं तर तो आपल्याला देणार आहे. आपलं कसं असतं माहितीये का, शेजाऱ्यांकडची वाटी जर आपल्याकडे भरलेली आली तर आपण रिकामी देतो का? रिकामी देतो? काहीतरी त्याच्यामध्ये आपण टाकून देत असतो. आपली वाटी जर शेजाऱ्यांकडे जर गेली, समजा त्यांनी जर काही नेलं त्या वाटीमध्ये, तर ते सुद्धा रिकामी देत नाहीत. देवाणघेवाण म्हणतात याला. तसं देवामध्ये आणि आपल्यामध्ये देवाणघेवाण आहे. देवाला आपण 5 फळं दिली पाहिजेत, बरं का? कुठली? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. ही 5 फळं देवाच्या चरणी अर्पण करता आली पाहिजे. डोळे तुम्ही घ्यावं सुख, पहा देवाचे रूप, पांडुरंग परमात्म्याचे रूप. ऐकावं तुम्ही कान, पांडुरंग परमात्म्याचे गुणगान. घेई घेई वाचे गोड नाम विठोबाचे, मना तेथे धाव घेई राहा विठ्ठलाचे पायी. सर्वांगाने जर आम्ही देवाची भक्ती करत असू, देवाला जर पाहत असू, तर ती भक्ती देवाला आवडते. ती भक्ती देवाला आवडते. अलग लक्षात? आपण ते लाल फुल जे वाहतो की नाही, ऋतू कालोद्भव पुष्पम समर्पयामी असं म्हणतोय आपण. हे देहरूपी या देहाचं निमित्त म्हणजे देहाचं प्रतीक म्हणून ते फुल देवाच्या चरणी आपण अर्पण करत असतो. ते देवाला आवडतंय. आयुष्य हेच रत्नपेटी माझी, भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनी आलोटी आनंदची करावी. ईश्वरी अर्पुनी आलोटी आनंदची करावी. हा देह तिथं समर्पित करता आला पाहिजे, देवाच्या कार्यासाठी समर्पित करता आला पाहिजे. बाकी काही ठेवू नका मनामध्ये. द्वेष, मत्सर, तिरस्कार. तो काय करतोय, ती काय करते, हे काय करते, ह्यो काय करतो, त्याने काय केलं, याने काय गरज आहे आपल्याला? आपण जे करतोय ते देवाचा एवढा विश्वास ठेवा आणि आपण आपल्या मार्गाने चालत राहा. अलग लक्षात? बाकी लोकांकडे जर लक्ष द्यायला तर लोक तुम्हाला गाढवावर पण बसून देणार नाही आणि पायी पण चालू देणार नाही, कारण लोक आहेत ना ती. जगद्गुरु तुकोबांना परमार्थ करायला किती किती व्यत्यय आणला ते लोकांनी. माऊली ज्ञानोबांना अहो साधा व्यत्यय का? आई वडिलांना आत्महत्या करायला लागावी, देहांत प्रायचित्त कशाला म्हणतात? निवृत्ती, ज्ञानदेव, सोबण आणि मुक्ताबाई या 4 भावंडांना जगता वागता यावं, त्यांना मानपत्र मिळावं, समाजानं स्वीकारावं म्हणून आई वडिलांना शिक्षा सांगण्यात आली. काय शिक्षा? देहांत प्रायचित्त. हे संतांना सुद्धा त्यांनी धड बघितलं नाही. तुम्हाला आम्हाला काय बघतील धड? पण जगद्गुरु तुकोबांच्या भाषेत सांगायचं झालं तर कोणी निंदा अथवा वंदा सहित आमचा धंदा दादा. आम्ही जे करतोय हे जर आमच्या अंतरात्म्याला पटतंय आणि आम्ही जे करतोय याला जर अंतरात्म्याचं सहकार्य आहे, सामर्थ्य आहे की नाही? आणि देवाचं कार्य करताना तुम्हाला सामर्थ्य भगवंताचं असतंय. कधीच नाही कमी पडणार तुम्हाला, कधीच कमी पडणार नाही. ही प्रत्येकाला प्रचिती आहे आपल्याला. मला तर स्वतःला आहे, तुम्हाला तर आहेच आहे. अलग लक्षात? आपण जर खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे देवाचंच कार्य करत असू ना, कोणी किती जरी काही ठरवलं तरी कोणी काही करू शकत नाही, काही नाही करू शकत. किती विरोध करू द्या, काही करू द्या. फक्त आपण जे करतोय ते देवाचं कार्य अंतरात्म्याला पडतंय, आपण आपल्या पद्धतीने चालत राहायचं. जे संतांनी कार्य केलं ते कार्य आपल्याला करायचं, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं आपल्याला. काय विषय येते? सर्व सिद्धी फळदायका. देवाला तुम्ही द्या, देव तुम्हाला कधी काही कमी पडू देणार नाही. आम्ही द्यायला कमी पडतोय ना, आम्ही द्यायला कमी पडतोय. आम्ही परमार्थ करत असताना जर आमच्या अंतःकरणामध्ये हेवे दावे असतील, तिरस्कार असेल, मत्सर असेल, तर सांगा देवाची कृपा आमच्यावर होईल का? तो परमार्थ तरी आमच्याकडून घडेल का? घडेल? देवाचं स्तवन करण्याऐवजी जर आम्ही नको ते उठाठेवी करत असू जास्त परमार्थ करताना, तर ते देवाची कृपा आमच्यावर होईल का? तो परमार्थ आमच्याकडून घडेल का? घडेल का? नाही घडणार. म्हणून आपण काय केलं पाहिजे माहितीये का? त्या देवाचं नामस्मरण केलं पाहिजे अखंड, त्या देवाचं स्तवन केलं पाहिजे, आणि जेणेकरून आपल्याला निर्मळ स्वच्छ स्थितीमध्ये त्या देवाचं भजन पूजन कसं करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. अलग लक्षात? प्रत्येकाचं कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी तो श्री गणेश आहे की नाही, प्रत्येकाकडं येत असतो, प्रत्येकाच्या कार्यामध्ये धावून येत असतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रत्येक कार्य करताना तो गणेश निर्विघ्नपणे ते कार्य पार पाडावं म्हणून त्यासाठी तो गणेश धावून येत असतो. म्हणून आपण प्रत्येक कार्य करताना त्या गणेशाला वंदन करत असतो. प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी, हिरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. अर्थात
त्या गणेशाचं स्तवन आपल्याकडून झालं पाहिजे, घडलं पाहिजे, आहे की नाही? अनेक प्रकारच्या त्या आरत्या आपण ज्या म्हणतोय, महादेवाची आरती म्हणतोय, आहे की नाही? लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, आहे की नाही? तिथे कसं असतंय? लवथवती, काही म्हणतात